राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली हम मनाएंगे। राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली हम मनाएंगे। मेरी जिंदगी के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। ओ मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी। मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी। प्यारी प्यारी राधा प्यारे श्याम संग आएंगे, राम आएंगे। जय देव जय देव दैवी वैदय सागर मंथन पड़ गेले, श्यामाजी गवती कापडले, केतु आतु वर्ण प्राचन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा, आरती हो वालू भावती हो वालू शंकर गौरा। जय देव व्याघ्र बल बलिवंदन सुंदर वदनारी, पंचानन मनमोहन मणि छत्रधारी, षडकोटि देवी गवाचे उच्चारी, रघुति राम दास अंतरी। जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा, आरती हो वालू भावती हो वालू शंकर गौरा। जय देव जय देवी दैत्या सुरवत्नी हो दैत्या सुरवत्नी, सुरवनेश्वर वंदे कार संजीवनी। जय देव त्रिभुवनी दादा जय जय नारी, ताई कमले परंतु ना बोले काई, ताई विवाद करता पडलो प्रभाई, केतु भक्ता लागे पावस नवलाई। जय देवी दैत्या सुरवत्नी हो दैत्या सुरवत्नी, सुरेश्वर वंदे कार संजीवनी। जय देव प्रसन्न वदने प्रसन्न हो देवी राजा, केशापासून थोडी थोडी गोपाचा, अंते दिगवातून कोणपूर विलाचा, नरहतल्ली झाला पदबंगलेचा। जय देवी महिषासुरवदनी हो महिषासुरवदनी, सुरवरेश्वर वंदे कार संजीवनी। जय देव मंत्रान्य उच्चान ओंकार वदनी, करडमल भूमंडल सिंधुल जलतगनी, परवडले ब्रह्मांड धाके त्रिवर्णी, पूर्णमी चार करता पळी। जय देव जय हनुमंता,
तुमचे प्रसाद नंदोलान पाहिन रूप तुझे प्रणय आनंद भोजन भावे वालिन मने नमा समय तुझ्यासाठी केले मी एकादशी तुझ्यासाठी आलो मी उपवासी मी म्हणून मी जाईल ना ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम मोबाइल मांगेंगे दादा
राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली हम मनाएंगे। राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली हम मनाएंगे। मेरी जिंदगी के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे, राम आएंगे। जय श्री राम, जय श्री राम। जय सिया राम।
जय श्रीराम बोल। बाजू आना बाजू म्हणणे करणं चांगलं आहे. रावण सुद्धा चांगला आहे. रावण कसा चांगला? हो मग रावण शिवभक्त होता. रावण शिवभक्त होता या आपण सांगतो आहे की जी कमी प्रयत्नाने प्रसन्न होणारी आणि वर देत असताना कुठल्याही प्रकारचा विचार न करणारी देवता कोणती असं बोलल्याबरोबर नारद महर्षी म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या काळचं गुगल होतं बरं का. कोणताही प्रश्न तुम्ही विचारला विचार करणार नाही. एक काम करा, भगवान महादेवांची तुम्ही अर्चना करा, पूजा करा. भगवान महादेवांची पूजा करायला सुरुवात झाली आणि भगवान महादेव त्यांना लवकरच प्रसन्न झाले. कोणी लोक म्हणतात की रावणाने वेदांना चाली कोणी लावल्या? रावणाने लावल्या. त्याच्यानंतर भगवान महादेवाचं जे शिवतांडव नावाचं स्तोत्र आपण वाचतो त्याला चाल कोणी लावलं किंवा निर्माण कोणी केलं? रावणाने केलं. रावण विद्वान होता, पण रावण किती जरी विद्वान असला तरी त्याची विद्वत्ता मात्र किती त्रासदायक होती हे तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, भगवान महादेव आणि पार्वती माता एकत्रित बसल्या होत्या आणि पार्वती माता आणि भगवान एकत्रित बसल्यानंतर पार्वती मातेचा
येत असताना माणसाला मात्र कापरं सुटतं, हातपाय त्याचे लटलट कापायला सुरुवात होतं. तो घाबरतो का? अहो आताच गावामध्ये माणूस वारलेला आहे, स्मशानभूमी आहे, आता आम्हाला भीती वाटते. ती भीती वाटण्याची जागा नाही, ती भगवान महादेवांची असलेली जागा आहे. भगवान महादेव त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आणखी एक गोष्ट सांगतो, महादेव त्या ठिकाणी वास्तव्य करतात त्यावेळेस सांगितलं किती दिवस स्मशानामध्ये वास्तव्य करायचं. इतर पती बघा तुम्ही जातात सलूनमध्ये, चांगली दाढी करतात, चांगलं तो चेहऱ्याला हे ते लावून येतात, आणि तुम्ही काय लावतात? चिता भस्म लावतात. ह्याच्यापेक्षा एक काम करा, तुमच्या भक्तांचे बंगले झाले, स्वतःचं घर झालं पाहिजे की नको? ऐकल्याबरोबर कधी कधी बायका बोलतात झाले की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे, पहिल्यांदा त्याची काय केली जाते? वास्तुशांती केली जाते. मग वास्तुशांती करता ब्राह्मण बोलवला. त्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ ब्राह्मण जर कोण असेल तर कोण होता? हो, रावण होता. रावणाला त्या ठिकाणी बोलावलं. रावण आल्याबरोबर रावणाने पूजा केली, भगवान महादेव प्रसन्न झाले, आणि मग रावणाला विचारलं तुला दान आणि दक्षिणा काय पाहिजे सांग. आता भटजीने सुद्धा आपली दान दक्षिणा मागत असताना थोडासा तरी विचार करायला पाहिजे की नको? त्याने सांगितलं मला दान म्हणून ही बांधलेली सोन्याची नगरी आहे, ही दान म्हणून दे, आणि दक्षिणा म्हणून जर काय द्यायचं असेल तर तुझी पत्नी म्हणजे पार्वती मला दे. याला काय म्हणतात? रावण. आपण म्हणतो लंका कुणाची? कुणाची लंका? रावणाची नाही लंका. लंका आहे ही भगवान महादेवांची, शंकरांची. आणि म्हणूनच त्या लंकेला आग लावण्याचं काम कोणी केलं? हनुमंत महाबळी, या मारुतीरायांनी. मग मारुतीराय कोणाचा अवतार आहे? भगवान महादेवांचा. दिली सुद्धा महादेवांनी, आणि आग सुद्धा लावण्याचं कोणी काम केलं? महादेवांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणतात रावण चांगला आहे. कसा चांगला आहे? महाराज सीतेला एवढ्या दिवस नेऊन ठेवलं, पण तिच्यावरती अतिप्रसंग केला नाही. महाराज तो त्याचा चांगलेपणा नाही, तर तो त्याचा नाईलाज होता. कारण तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, झालं असं की ज्या वेळेस रावण सीतेला वश करता प्रयत्न करतो, सीता काही वश होत नाही, त्यावेळेस त्याचा एक सेनापती होता, सेक्रेटरी. त्याचं नाव आहे महापार्श्व. आणि या महापार्श्वाने आयडिया दिली, म्हटलं मालक एक काम करा ना, सेक्रेटरीने, ज्याचा सेक्रेटरी एवढा हलकट असेल त्याचा मालक किती हलकट असला पाहिजे सांगा तुम्ही मला. आणि मग त्या रावणाने सांगितलं अरे बाबा, जेवढी अक्कल तुला आहे तेवढी अक्कल मला नसेल असं तुला का वाटतं? कारण मालकाला सेवकापेक्षा जास्त अक्कल असते. एक प्रकार असा झाला, कुबेराची सून आहे जिचं नाव आहे पुंजिकस्थला, आणि या पुंजिकेस्थलेवरती अतिप्रसंग केला कुणी? रावणाने अतिप्रसंग केल्यानंतर ती पुंजिकस्थला गेली कुठं? ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाकडं तक्रार केल्यानंतर ब्रह्मदेवाने शाप दिला होता, हे रावणा, याच्यानंतर कुठल्या स्त्रीवरती जर अतिप्रसंग करण्याकरता जर तू प्रयत्न केला तर जागेत तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील, अशा पद्धतीचा शाप दिला होता. कुणाला? रावणाला. आणि त्याच्यामुळे रावण सीतेला हात लावत नव्हता. रावण चांगला होता हा भ्रम आता मनात तुम्ही काय करून टाका, काढून टाका. अशा पद्धतीच्या रावणावरती विजय मिळवला माझ्या रामप्रभूंनी, आणि तो दिवस होता विजयादशमीचा, ज्याला दसरा आपण म्हणतो. आणि या विजयादशमीच्या दिवशी रामप्रभूंनी रावणाचा वध केला आणि निघाले अयोध्येकडे रामप्रभू ज्या वेळेस आले, अतिशय आनंदाचा दिवस होता. आज जशी आपण गुढ्या तोरणं उभारलेली आहेत, गावोगावी घरोघराच्या समोर झेंडी लावलेले आहेत, घराच्या समोर दिवे लावलेले आहेत, फटाक्यांची आतषबाजी आज आपल्याला पाहायला मिळते. अशाच पद्धतीचा आनंदाचा सोहळा त्यावेळेस अयोध्येमध्ये झाला. रामप्रभूंचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर ठरलं आता रामप्रभूंना राज्यावरती बसवायचं. ब्राह्मण देवतांनी मुहूर्त काढला, आणि मुहूर्त काढल्यानंतर दिवस ठरला. रामप्रभूंना त्या ठिकाणी बसवण्यात आलं, आणि निर्माण झालेलं राज्य त्याला म्हटलं जातं रामराज्य. झाले रामराज्य. काय उन्या मासी रामप्रभू अधिष्ठित झाले. पण रामप्रभू जे अधिष्ठित झाल्यानंतर ज्यावेळी धर्माचं राज्य येतं ना, त्यावेळेस मात्र पिकं सुद्धा भरभरून ही पृथ्वी माता देतात. सगळ्यात जास्त आनंद राम राजा झाल्यानंतर कुणाला झाला असेल तर या पृथ्वी मातेला झाला. का आनंद झाला? थोडक्यामध्ये आता सरळ सांगून जातो ऐका. या पृथ्वी मातेला सगळ्यात जास्त आनंद झाला. का आनंद झाला? कारण ज्या वेळेस पापी लोक इथं उन्मत्त झाले, त्याचा सगळ्यात जास्त भार जर कुणाला झाला असेल तर कुणाला झाला? या पृथ्वी मातेला झाला. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीसे झाले ओझे त्यांची. या धरती मातेला या पापी लोकांचं ओझं होतं. तिला असं होतं एकदाचे कधी हे संपतील आणि माझ्यावर ओझं संपून जाईल. त्याच्याकरता ती धरती माता, ही पृथ्वी माता काय केलं?
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म या पाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. या पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि गायीच्या रूपामध्ये ही पृथ्वी माता कुठे गेली? ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला विनंत्या करते, हे देवा, अरे खूप त्रास होतो या राक्षसांचा, आता तरी मला या त्रासातून बाहेर काढ. आणि त्याच्यामुळं रामप्रभूंचा ज्यावेळेस अवतार झाला त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर या पृथ्वी मातेला झाला होता. रामासारखा राजा हिला प्राप्त झाला होता. राम राज्य आल्यानंतर पृथ्वीवरचे दैत्य नासले, पापी लोक इथून निघून गेली. त्याच्यामुळं अतिशय आनंदाची अवस्था प्राप्त झाली. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जसा पद्धतीचा राजा असतो ना तशा पद्धतीचा समाज हा निर्माण होत असतो. राजा चांगला असेल तर समाज सुद्धा चांगल्या पद्धतीने वागतो आणि राजा जर वाईट असेल तर समाज सुद्धा कसा आहे? वाईट होणार आहे. रामप्रभू राज्यावरती बसल्यामुळं सगळीकडे आनंदाचीच अवस्था प्राप्त झाली. धरती माता सुद्धा आपली पिकं भरभरून देऊ लागली, सगळीकडं भरभराट झाली. सुजलाम सुफलामता आपल्याला पाहायला मिळायला लागली. नद्यांना सुद्धा 12ही महिने पाणी वाहतं पाहायला मिळायला लागलं. झाडं सुद्धा 12ही महिने फळं देती झाली. कशाचा परिणाम? रामराजे रामप्रभू हे राज्यावरती अधिष्ठित झाल्याचा हा सगळा परिणाम आहे. मला असं वाटतं त्या काळामध्ये रामप्रभू त्या अयोध्येच्या राज्यावरती अधिष्ठित झाले, त्याच्यामुळं आनंदाचा उत्सव झाला असेल. आज सुद्धा तशाच पद्धतीची परिस्थिती तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आज आमचा रामप्रभू, जे रामप्रभू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, बरोबर की नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला आमचा रामप्रभू आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये स्वतःच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी अधिष्ठित झाले. म्हणून प्रत्येकाला तुम्हा आम्हाला सगळ्यांना असलेला हा आनंदाचा दिवस आहे. रामप्रभू त्या ठिकाणी बसल्यामुळं काय झालं? आम्हाला खूप आनंद झाला. महाराज म्हणतात, तर झाले रामराज्य, काय उन्या आमासी, धरणी धरी पिके, गायी ओळल्या म्हैशी. त्याचा परिणाम असा झाला की गायी भरभरून दूध देऊ लागल्या, म्हशी सुद्धा चांगल्या पद्धतीनं दूध त्याच्यानंतर देऊ लागल्या. रामप्रभू आल्यानंतर काय झालं? आम्ही त्या रामप्रभूंच्या नामाचा उच्चार करू लागलो. मग आम्ही कुठलाही वेळ आमचा वाया घालवत नव्हतो. दळण करत असलो तरी रामप्रभूंचं, कांडण करत असतो रामप्रभू आहे. महाराज, जेवणाची वेळ अशी असली की त्या काळामध्ये माणसाला बोलता येत नाही, पण त्या काळामध्ये सुद्धा आम्ही सतत रामप्रभूंचं चिंतन करत होतो. त्याचा परिणाम काय झाला? रामप्रभूंचं चिंतन करत असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख राहिलं नाही. अहो, जीवन जगत असताना तुम्ही जर पाहायला गेलात ना तर आज असा एकही माणूस आपल्याला पाहायला मिळणार नाही की त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नाही रे, राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. एवढं सगळं असताना रामप्रभूंचं राज्य अधिष्ठित झाल्यानंतर कुठल्याही माणसाला, कुठल्याही प्रजेला, कुठल्याही जीवाला कुठल्याही प्रकारचं दुःख शिल्लक राहिलं नाही. जीवन जगत असताना सोडा, स्वप्नात सुद्धा त्यांना दुःख दिसत नव्हतं. कशाचा परिणाम? रामप्रभू त्या ठिकाणी बसल्याचा परिणाम. पुढे जाऊन महाराज सांगतात, नामाचा गजरे भय सुटले कळी काळा. माणसाच्या पाठीमागे सगळ्यात मोठं भय ते म्हणजे मृत्यूचं. रामाचं चिंतन करा, मृत्यूचं भय तुमच्यापासून 60 पळ हे दूर पळत असतं. शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले आणि तया गर्भवाती येणे जाणे खुंटले. रामप्रभूंनी सगळं सुख आमच्या जीवनामध्ये दिल्यामुळं कुठल्याही प्रकारची सुखाची अपेक्षा आमच्या जीवनामध्ये नव्हती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावले, सगळ्या इच्छा आमच्या पूर्ण झाल्या, इच्छा शिल्लक राहिल्या नाही. म्हणून पुढच्या जन्माची अपेक्षाच आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेली नाही. अशा पद्धतीचा रामप्रभूंच्या आगमनामुळं, रामप्रभूंच्या अधिष्ठान त्या ठिकाणी बसल्यामुळं रामराज्यामध्ये झालेला हा सगळा परिणाम या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे मी आपली जास्त वेळ घेतला. कार्य जर असेल ना तर त्याच्यामध्ये सहभागी होण्याकरता माणूस थोडासा मागे पुढे पाहतो. पण आज मात्र धर्म कार्य करता सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर गावाचं एकत्रीकरण हे अत्यंत महत्वाचं आहे. लोकांनी आपला फायदा का घेतला? लोकांनी आपला फायदा का घेतला? एखादा वाद निर्माण झाला ना की आपण सांगतो, जाऊ दे ना, आपलं काही, आपण चला बाजूला. आज तुम्ही पहा, मुस्लिम माणूस आहे, त्याच्याविषयी जर एखादा वाद झाला तो पाहत नाही हा अमुक गावचा आहे, हा अमुक जातीचा आहे, हा तमुक आहे, तो पाहत नाही. माझा जात भाऊ आहे ना, मग त्याच्याकरता मी लढलं पाहिजे. आता त्यांच्याकडून ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. आमचा हिंदू आहे ना, मग त्याच्याकरता मी लढलं पाहिजे. त्याच्याकरता सगळ्यांनी एकत्रित येणं हे अत्यंत महत्वाचे, आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण तरुण आमचे एकत्रित आले, हा आनंद सोहळा पुन्हा आपल्याला उपभोगायला मिळणार नाही.
आणि म्हणून अशीच असलेली आपली एकी ही अशीच ठेवा. याच्यानंतर धर्माचं कोणतंही असं काम जर आलं तर प्रत्येकानं पुढं व्हावं आणि त्याच्याकरता पहिल्यांदा मी कसा सहभागी होईल याच्याकरता प्रयत्न करायचा. याच्याकरता या तरुण मंडळी करता आपण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. भगवान परमात्म्याचं चरणी समर्पित करत असताना यामध्ये जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरु परंपरेचा एखादा चुकीचा शब्द असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. जास्त काही न बोलता या ठिकाणी आता मी थांबतो. जय श्रीराम. कुंडली गवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की सद्गुरु साळाराम बाबा महाराज की गुरुवर्य वासुदेव महाराज की जय श्रीराम. त्याचा जुना प्रवास कसा होता याबद्दल आपल्याला त्यांनी मंत्रमुग्ध केलेले. सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांना शाल श्रीफल आणि श्रीराम प्रभूंचा प्रसाद देऊन आम्ही सर्व त्यांना गौरवित करत आहोत, सन्मान करीत आहोत. तरी कृपया महाराजांनी त्याचा स्वीकार करावा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. उपस्थित सर्व भगिनींना विनंती आहे की राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली हम मनाएंगे. राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीप जला के दिवाली हम मनाएंगे. मेरी जिंदगी के पाप सारे मिट जाएंगे. राम आएंगे, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. ओ राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के द्वार आज खुल जाएंगे.